नमस्कार मित्रांनो, घराला किंवा तिजोरीला कुलूप लावता येतं हे तुम्हाला माहित आहे. परंतु मित्रांनो, तुम्ही तुमच्या आधार कार्डला देखील कुलूप लावू शकता. म्हणजे तुमच्या आधार कार्डचा कोणी गैरवापर करणार नाही. मित्रांनो, आधार कार्ड हे खूप महत्वाचं डॉक्युमेंट आहे. त्याचा कुणीही गैरवापर करू शकतं. आणि एवढंच नाही, तुमच्या आधार कार्डवरून तुमच्या बँकेतले पैसे देखील काढले जाऊ शकतात. त्यामुळं आपलं आधार कार्ड कुलूप लावून तुम्ही सुरक्षित ठेवू शकता. कसं सुरक्षित ठेवायचंय आणि पाहिजे तेव्हा ते आधार कार्ड तुम्ही अनलॉक करू शकता, म्हणजे उघडू शकता. म्हणजे मित्रांनो, एकदम सोपी प्रोसेस आहे. मोबाईलवरून तुम्ही करू शकता. तुमच्या आधार कार्डला एकदा कुलूप लावून ठेवा, म्हणजे त्याचा वापर तुम्ही कोणीही गैरवापर करू शकणार नाही. आणि तुम्हाला जेव्हा गरज असेल तेव्हा ते कुलूप उघडायचं आणि आधार कार्ड चालू करायचं. एकदम सोपी प्रोसेस आहे. सोप्या भाषेत आजच्या व्हिडिओमध्ये आपण समजून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. मित्रांनो, सर्वप्रथम आपल्याला गुगलला यायचं आहे आणि या ठिकाणी सर्च करायचं आहे माय आधार UIDAI. माय आधारची ही वेबसाईट ओपन होईल. या ठिकाणी बघा, लॉग इन या पर्यायावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. या ठिकाणी वरती तुम्हाला तुमचा आधार नंबर टाकायचा आहे. त्यानंतर खाली ही जी अक्षरं आहेत ती टाकायची आहेत. यानंतर सेंड OTP या पर्यायावर क्लिक करायचं आहे. आपल्या फोनवर OTP येईल. तो OTP टाकून लॉग इन या पर्यायावरती क्लिक करायचं आहे. आता बघा मित्रांनो, तुमच्यासमोर तुमचं आधार कार्ड तुम्ही लॉग इन केलेलं आहे. तुमचं आधार कार्ड पाहिजे तेव्हा तुम्ही लॉक करू शकता आणि गरज असेल त्यावेळेस ते अनलॉक करू शकता. म्हणजे जर तुम्हाला बँकेत खातं उघडायचं असेल तर तेवढ्या तात्पुरत्या वेळापुरतं तुम्ही तुमचं आधार कार्ड अनलॉक करा. इतर वेळी तुम्ही तुमचं आधार कार्ड लॉक करून ठेवू शकता, ज्यामुळं तुमच्या आधार कार्डचा कुणीही गैरवापर करणार नाही. या ठिकाणी आल्यानंतर बघा, लॉक आणि अनलॉक बायोमेट्रिक्स या पर्यायावरती क्लिक करायचं आहे. आता बघा, तुमच्यासमोर अशा पद्धतीचं पेज ओपन होईल, ज्यामध्ये तुम्ही तुमच्या दोन्ही हाताचे बायोमेट्रिक लॉक करू शकता. नेक्स्ट या पर्यायावर क्लिक करा. त्यानंतर आय अंडरस्टँड दॅट आफ्टर लॉकिंग बायोमेट्रिक आय विल नॉट बी एबल टू परफॉर्म या पर्यायावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर नेक्स्टवर क्लिक करा आणि तुमच्यासमोर अशा पद्धतीने दिसेल युअर बायोमेट्रिक्स हॅव बीन लॉक्ड सक्सेसफुली. मित्रांनो, ध्यानात घ्या, बायोमेट्रिक लॉक करण्यासाठी तुमच्या आधार कार्डला तुमचा मोबाईल नंबर लिंक असणं आवश्यक आहे. आणि हे तुम्हाला पुन्हा अनलॉक कसं करायचं आहे ते देखील मी तुम्हाला सांगून देतो. पुन्हा डॅशबोर्डवर या. पुन्हा याच पर्यायावरती लॉक अनलॉक या पर्यायावरती क्लिक करा. नेक्स्ट या पर्यायावरती क्लिक करा. याच्यावरती क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला काय काय अनलॉक करायचं आहे, बायोमेट्रिक्स अनलॉक करायचं आहे आणि बायोमेट्रिक्स परमनंटली अनलॉक करायचं आहे. म्हणजे तुम्हाला कायमस्वरूपीच करायचं असेल, टेम्पररी करायचं असेल तर तुम्ही 10 मिनिटासाठी करू शकता. आता शॉर्ट टाईम ड्युरेशन बघा, इथं शॉर्ट टाईम ड्युरेशन सांगितलेलं आहे किती वेळ असेल तो. परंतु तुम्हाला तर परमनंटली म्हणजे कायमस्वरूपीच अनलॉक करायचं आहे, कायमस्वरूपी चालू करायचं असेल तर खालच्या पर्यायावरती क्लिक करा. तर मी तुम्हाला काय सांगतो, इथं या ठिकाणी आपण काय करणार, एका वेळेस आपण फक्त एक 10 मिनिटापूर्वी 10 मिनिटासाठी आपण या ठिकाणी अनलॉक करू शकता. नेक्स्ट व पर्यायावर क्लिक करा. हे बघा, हा तुम्हाला टाईम सांगताय बघा, युअर बायोमेट्रिक्स हॅव बीन अनलॉक्ड. म्हणजे तुमचं जे आधार कार्ड आहे ते किती वेळेपर्यंत, 29 डिसेंबर 17:25, म्हणजे आता किती वाजलेले आहे, 5:15 झालेले आहेत. तर 5:25 हे आधार कार्ड आपलं चालू आहे. खूप सोपी प्रोसेस आहे मित्रांनो. तुम्ही कधीही तुम्हाला पाहिजे तेव्हा तुमचं आधार कार्ड चालू करू शकता, बंद करू शकता. कुठलीही कामं असेल तेवढ्या तात्पुरत्या 10 मिनिटासाठी तुम्ही तुमचं आधार कार्ड चालू करू शकता. इतर वेळी ते तुम्ही बंद करून ठेवू शकता असंच. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून सांगा. आणि आमच्या चॅनलवर जर तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.